आजची उद्या बोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय मॅथ स्पेशल मध्ये संख्या पद्धती नंबर सिस्टीम म्हणजे संख्या, त्याला संख्या पद्धती पण म्हणतात। तर चला आजचा आपला आपण आज बेसिक कंप्लीट करणार आहे, त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करणार। तर तुमची सर्वात पहिले आपण कशावर टार्गेट करतो तर बेसिकवर। तर जेव्हा तुमची बेसिक कंप्लीट असतं, बेसिक तुम्हाला समजलेलं असतं, तेव्हा तुम्ही एक्झाम इझिली सॉल्व्ह करू शकता। जसं आपण आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सर्वात पहिले पायावर लक्ष देतो। पाया जर व्यवस्थित असेल तर ती बिल्डिंग पण व्यवस्थित बनते, व्यवस्थित टिकते। त्यामुळे आपण पण याकडेच लक्ष देतोय की सर्वात पहिले आपला बेसिक कंप्लीट झाला पाहिजे। बेसिक तुम्हाला समजलं तर तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता। तर चला आता आजचा आपण बेसिक बघूया नंबर सिस्टीम आणि संख्या पद्धती चॅप्टरचं। सर्वात पहिले बघा नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या। एक नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या, त्याला मराठीत बोलतात नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्याला कशाने दर्शवतात? आता एक्झाम्पल मध्ये आपण असं नाही लिहिणार की नैसर्गिक संख्या, तर त्याला दर्शवता यांनी। नैसर्गिक संख्याला दर्शवता यांनी। तर नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 2 3 4 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, या काय झाल्या तुमच्या नैसर्गिक संख्या। या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात। आता आपण म्हणतो एक वस्तू आहे, त्या 2 वस्तू आहे किंवा 4 वस्तू आहे असं म्हणतो, त्या म्हणून त्यांना मोज संख्या म्हणतात। त्याला नैसर्गिक संख्या पण म्हणतात आणि मोज संख्या पण म्हणतात। नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते। तर नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येते? नैसर्गिक संख्याच येते। उदाहरणासाठी बघा, तर बघा 14 अधिक 15, 14 अधिक 15 किती होता तुमचे? 29। तर 29 काय झाले? ही तुमची नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज असो किंवा गुणाकार असो, ही नैसर्गिक संख्याच येते। तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण विचारू शकता की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे। 0 ही नैसर्गिक संख्या नाही। 0 नैसर्गिक संख्या केव्हा बनते? तिच्या सोबत पहिले हे अंक असतील, 1 ते 9 चे अंक जर 0च्या आधी असतील तर ती नैसर्गिक संख्या बनते, नाहीतर 0 हा नैसर्गिक संख्या नाहीये। तर 0 हा नैसर्गिक संख्या केव्हा बनते? त्याच्या आधी 1 ते 9 पर्यंतचे अंक जर असेल तर 0 ही नैसर्गिक संख्या असते, नाहीतर 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये। त्यामुळे सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय? 1। नैसर्गिक संख्या अनंत आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही, कारण अनंत आहे। आपण करोडो म्हणू, अब्ज म्हणू, सर्व नैसर्गिक संख्या या धन असतात। हा पण पॉइंट महत्वाचा आहे। सर्व नैसर्गिक संख्या यामध्ये ऋण नसतं। सर्व नैसर्गिक संख्या सर्व नैसर्गिक संख्या या धन असतात। शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये। 0 ही नैसर्गिक संख्या नाही, हा पण पॉइंट तुम्ही लिहून घ्या। 0 केव्हा नैसर्गिक संख्या बनते? जेव्हा त्याच्या आधी आपले 1 ते 9 मधले अंक असतात तेव्हा ही नैसर्गिक संख्या नाही। ठीक आहे। नॅचरल नंबर बद्दल तुम्हाला सर्व समजलं असेल, हे पॉइंट तुम्ही लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आपण बघू पूर्ण संख्या। इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? होल नंबर। नेक्स्ट आहे होल नंबर, सेकंड आहे होल नंबर। तुम्हाला याचे नोट्स बनवून ठेवायचे, कारण बेसिक खूप इम्पॉर्टंट असतं। होल नंबर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, तुम्हाला बेसिक हे क्लिअर असलंच पाहिजे। त्यामुळे तुम्हाला कधी कधी कसं होतं, जेव्हा आपण एक्झाम्पल घेतो
आपण जे एक्झाम्पल घेतो त्याच्या विरुद्ध एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये येतं, त्यावेळेस आपण किती आपण घेतलं प्रॅक्टिस सेटमध्ये किती घेतलं, पण एक्झाममध्ये कोणते येणारे कधी कधी व्हॅल्यू चेंज येतात किंवा सेम येतात. पण काही वेळेस असे एक्झाम्पल येऊन जातात की जे आपण कधी सॉल्वच नसतील केले, तर तेव्हा आपण कसे बेसिक जर आपलं क्लिअर असेल तर त्यावरून आपण सॉल्व्ह करू शकतो. बेसिक हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्याला कशाने दर्शवतात? डब्ल्यूने. पूर्ण संख्याला दर्शवतात डब्ल्यूने. तर पूर्ण संख्या कोणत्या? आता आपण बघितलं नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये 0 ऍड केला तर त्या काय होता? पूर्ण संख्या. म्हणजे पूर्ण संख्यांमध्ये असतो 0 पण. 0, 1, 2, 3, 2, 3, 4, 5 डॅश डॅश अनंत. तर त्याला दर्शवतात डब्ल्यूने. सर्वात लहान, आता आपण नैसर्गिक संख्येमध्ये बघितलं की सर्वात लहान संख्या कोणती होती? 1. आता इथे सर्वात लहान संख्या तुमची असेल, सर्वात लहान संख्या 0. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 0. आणि सर्वात मोठी संख्या अनंत, ती नाही सांगू शकत आपण, त्यामुळे सर्वात लहान संख्या ही 0 आहे. नेक्स्ट आहे पूर्णांक संख्या. इंटिगर्स. त्याला काय म्हणतात मराठीत? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या कोणत्या? तर पूर्णांक संख्या धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांचा पूर्णांक संख्या म्हणतात. या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. तर पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या असते, धनसंख्या, ऋणसंख्या असते, ऋणसंख्या असते व शून्य असतो. या संख्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या. या संख्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. तर बघा एक्झाम्पल साठी बघा, आता इथं 0, इथं 1, 2, 3, तर या साईडला काय येईल? ऋण. 1, 2, 3. तर या काय झाल्या तुमच्या पूर्ण संख्या. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. 0 ही मध्यांत आहे. 0 पासून इकडं धन जात आहे, इकडं ऋण जात आहे, म्हणून 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. तर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगू शकता मध्यवर्ती पूर्णांक संख्या ही 0 आहे. मध्यवर्ती पूर्णांक संख्या कोणती आहे? 0. 0 पासून इकडे धन, इकडे ऋण. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण ते अनंत आहे. उजवीकडे सर्व संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे त्या लहान होत जातात. बघा उजवीकडे ह्या मोठ्या होत जातात, डावीकडे ह्या लहान होतात. सर्वात मोठी ऋण संख्या आहे -1. सर्वात छोटी धनसंख्या कोणती आहे? 1. तर बघा इकडे सर्वात मोठी -1 आणि इथं सर्वात छोटी 1. 0 हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. 0 काय असतो? धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. तो मध्यावर्ती असतो. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी व गुणाकार पूर्णांक संख्याच येते. तर कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज असो किंवा वजाबाकी किंवा गुणाकार, ते पूर्णांक संख्याच येते. नेक्स्ट आहे समसंख्या, इव्हन नंबर. नेक्स्ट आहे इव्हन नंबर. तर इव्हन नंबरला काय म्हणतात? समसंख्या. तर समसंख्या कोणत्या? तर समसंख्या 0, 2, 4, 6, 8 एक संख्या सोडून 0, 2, 4, 6, 8
तर आता समसंख्या ह्या तर झाल्या छोट्या संख्या. जर मोठ्या संख्यांमध्ये तुम्हाला समसंख्या विषम संख्या जर बघायची शोधायची असेल तर तुम्ही काय कराल, त्यामध्ये एक नियम आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या हे अंक असतील, हे अंक एकक स्थानी म्हणजे लास्ट डिजिट हे अंक असतील, हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. त्यांना समसंख्या म्हणतात. आता बघा 346, आता ही लास्ट डिजिट 6 आहे, ते काय आहे, समसंख्या. मग ही पूर्ण संख्या पण समसंख्या झाली. त्याचप्रमाणे 4, 6, 7, 0, 80, ठीक आहे 80, ही बघा लास्ट डिजिट काय आहे 0, तर ही संख्या पण काय झाली तुमची समसंख्या झाली, इवन नंबर झाली. म्हणजे लास्ट डिजिट मोठी कोणतीही संख्या असो, तिचा लास्ट डिजिट जर समसंख्या असेल तर ती संख्या पण समसंख्याच होते. तर समसंख्या कोणत्या आहे, 0, 2, 4, एक घर सोडून 4, 6, 8. तर बघा सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. तर सर्व ज्या समसंख्या आहेत त्यांना 2 ने निशेष भाग जातो. हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आणि दोन समसंख्या, क्रमागत 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. बघा इथं 0, 1, 2, 2 आहे, 3, 4, 4, 5. तर 2 क्रमागत समसंख्या 2चा फरक असतो. नेक्स्ट आहे विषम संख्या, ऑड नंबर. समसंख्याच्या विरुद्ध काय असतं, विषम संख्या, ऑड नंबर. ऑड नंबर कोणते आहे, त्याला काय म्हणतात मराठीत, विषम संख्या. तर ज्या आपण आता समसंख्या बघितल्या त्याच्या अपोजिट असतात विषम संख्या. आता इथं 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या काय झाल्या विषम संख्या. तर विषम संख्याच्या बी एकक स्थानी जर या संख्या असतील तर ती संख्या विषम संख्या. उदाहरणासाठी 335, तर 5 हा विषम संख्या आहे, 5 हा विषम संख्या आहे, तर ही संख्या पण तुमची काय झाली विषम संख्या. 6, 7, 9, तर 9 बघा लास्ट डिजिट एकक स्थानी जर तुमचा 9 असेल, ते 9 हा विषम संख्या आहे, तर ही संख्या पण तुमची झाली विषम संख्या. विषम संख्याला 2 ने भागल्यास बाकी 1 उरते. हा पण एक पॉइंट लिहून घ्या. विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी 1 उरते. 2 क्रमागत विषम संख्यांचा बी फरक किती येतो, 2. आता 3, 4 इथं किती संख्या झाल्या 2, 5, 6, 7. तर 2 क्रमागत 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो.
नेक्स्ट आहे मूळ संख्या, प्राईम नंबर. तर प्राईम नंबर कशाला म्हणतात? प्राईम नंबर, प्राईम नंबर मूळ संख्या. तर मूळ संख्या बघा, ज्या संख्येस त्याच संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येस त्या संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस काय म्हणतात? मूळ संख्या. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या बघूया आपण. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. या मूळ संख्या तुम्ही लक्षात ठेवा. या मूळ संख्यांवर बी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. एकमेव सम मूळ संख्या जी सम आहे. आता या बघा, या सर्व विषम संख्या आता आपण बघितल्या त्या सर्व विषम संख्या, त्यांच्या एकक स्थानी बघा सगळ्या सर्व विषम अंक आहे. पण 2 हा असा आहे की एकमेव सम मूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? 2. एक ही मूळ संख्या नाहीये. एक ही विषम संख्या आहे, पण एक ही मूळ संख्या नाहीये. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे? तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहे 25. तुम्हाला डायरेक्ट हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? 25. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज, 1 ते 100 25 ज्या मूळ संख्या त्यांची एकूण बेरीज 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज 1060. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? 1060. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 1 ते 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे? 15. 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 328. 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज
किती आहे 328. तर मूळ संख्यांचा मसावे किती असतो 1. मूळ संख्यांचा मसावी असतो 1. तर नेक्स्ट बघा संयुक्त संख्या कंपोजिट नंबर. नेक्स्ट आहे पूर्णांक संख्या इंटिगर्स. इंटिगर्स त्याला काय म्हणतात मराठीत पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या कोणत्या? तर पूर्णांक संख्या धन संख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांचा पूर्णांक संख्या म्हणतात. या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. तर पूर्णांक संख्यामध्ये धन संख्या असते, धन संख्या, ऋण संख्या असते, ऋण संख्या असते व शून्य असतो. या संख्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या. या संख्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. तर बघा एक्झाम्पल साठी बघा आता इथं 0, इथं 1 2 3. तर या साईडला काय येईल ऋण 1 2 3. तर या काय झाल्या तुमच्या पूर्ण संख्या. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. 0 ही मध्यांत आहे. 0 पासून इकडं धन जात आहे, इकडं ऋण जात आहे, म्हणून 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. तर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगू शकता मध्यवर्ती पूर्णांक संख्या ही 0 आहे. मध्यवर्ती पूर्णांक संख्या कोणती आहे 0. 0 पासून इकडे धन, इकडे ऋण. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही कारण ते अनंत आहे. उजवीकडे सर्व संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे त्या लहान होत जातात. बघा उजवीकडे ह्या मोठ्या होत जातात, डावीकडे ह्या लहान होतात. सर्वात मोठी ऋण संख्या, सर्वात मोठी ऋण संख्या आहे -1. सर्वात छोटी धन संख्या कोणती आहे 1. तर बघा इकडे सर्वात मोठी -1 आणि इथं सर्वात छोटी 1. 0 हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. 0 काय असतो धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. तो मध्यावर्ती असतो. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी व गुणाकार पूर्णांक संख्याच येते. तर कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज असो किंवा वजाबाकी किंवा गुणाकार ते पूर्णांक संख्याच येते. नेक्स्ट आहे समसंख्या इव्हन नंबर. नेक्स्ट आहे इव्हन नंबर. तर इव्हन नंबरला काय म्हणतात समसंख्या. तर समसंख्या कोणत्या? तर समसंख्या 0 2 4 6 8 एक संख्या सोडून 0 2 4 6 8. तर आता समसंख्या ह्या तर झाल्या छोट्या संख्या. जर मोठ्या संख्यांमध्ये तुम्हाला समसंख्या विषम संख्या जर बघायची शोधायची असेल तर तुम्ही काय कराल त्यामध्ये एक नियम आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 ह्या संख्या हे अंक असतील. हे अंक एकक स्थानी म्हणजे लास्ट डिजिट हे अंक असतील हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात.
त्यांना समसंख्या म्हणतात. आता बघा 346. आता ही लास्ट डिजिट 6 आहे, ते काय आहे? समसंख्या. मग ही पूर्ण संख्या पण समसंख्या झाली. त्याचप्रमाणे 4 6 7 0 80. ठीक आहे, 80. ही बघा लास्ट डिजिट काय आहे? 0. तर ही संख्या पण काय झाली तुमची? समसंख्या झाली, इवन नंबर झाली. म्हणजे लास्ट डिजिट मोठी कोणतीही संख्या असो, तिचा लास्ट डिजिट जर समसंख्या असेल तर ती संख्या पण समसंख्याच होते. तर समसंख्या कोणत्या आहे? 0 2 4 एक घर सोडून 4 6 8. तर बघा सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. तर सर्व ज्या समसंख्या आहेत त्यांना 2 ने निशेष भाग जातो. हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आणि दोन समसंख्या क्रमागत 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. बघा इथं 0 1 2 2 1 3 4 4 5. तर 2 क्रमागत समसंख्या 2चा फरक असतो. नेक्स्ट आहे विषम संख्या. ऑड नंबर. समसंख्याच्या विरुद्ध काय असतं? विषम संख्या. ऑड नंबर कोणते आहे? त्याला काय म्हणतात मराठीत? विषम संख्या. तर ज्या आपण आता समसंख्या बघितल्या त्याच्या अपोजिट असतात विषम संख्या. आता इथं 1 3 5 7 9 हे अंक असतील तर त्या काय झाल्या? विषम संख्या. तर विषम संख्याच्या बी एकक स्थानी जर या संख्या असतील तर ती संख्या विषम संख्या. उदाहरणासाठी 335. तर 5 हा विषम संख्या आहे, 5 हा विषम संख्या आहे. तर ही संख्या पण तुमची काय झाली? विषम संख्या. 6 7 9. तर 9 बघा लास्ट डिजिट एकक स्थानी जर तुमचा 9 असेल ते 9 हा विषम संख्या आहे. तर ही संख्या पण तुमची झाली विषम संख्या. विषम संख्याला 2 ने भागल्यास बाकी 1 उरते. हा पण एक पॉइंट लिहून घ्या. विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी 1 उरते. 2 क्रमागत विषम संख्यांचा बी फरक किती येतो? 2. आता 3 4. इथं किती संख्या झाल्या? 2 5 6 7. तर 2 क्रमागत 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. नेक्स्ट आहे मूळ संख्या. प्राईम नंबर. तर प्राईम नंबर कशाला म्हणतात? प्राईम नंबर मूळ संख्या. तर मूळ संख्या बघा ज्या संख्येस त्याच संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात.
त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येस त्या संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस काय म्हणतात? मूळ संख्या. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या बघूया आपण. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. या मूळ संख्या तुम्ही लक्षात ठेवा. या मूळ संख्यांवर बी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर सर्वात लहान मूळ संख्या. तर सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. एकमेव सम मूळ संख्या जी सम आहे. आता या बघा, या सर्व विषम संख्या, आता आपण बघितलं त्या सर्व विषम संख्या, त्यांच्या एकक स्थानी बघा सगळ्या सर्व विषम अंक आहे. पण 2 हा असा आहे की एकमेव सम मूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या. सममूळ संख्या कोणती आहे? 2. एक ही मूळ संख्या नाहीये. एक ही मूळ संख्या नाहीये. एक ही विषम संख्या आहे, पण एक ही मूळ संख्या नाहीये. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे? तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहे 25. तुम्हाला डायरेक्ट हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1 ते 100 पर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या, एकूण मूळ संख्या किती आहे? 25. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज, 1 ते 100 25 ज्या मूळ संख्या त्यांची एकूण बेरीज 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज 1060. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? 1060. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे? 15. 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 328. 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 328. मूळ संख्यांचा मसावे किती असतो? 1. मूळ संख्यांचा मसावी असतो 1. नेक्स्ट आहे सहमूळ संख्या, को प्राईम नंबर. को प्राईम नंबर म्हणजेच सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे ज्या 2 संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात.
डेफिनेशन लिहून घ्या, त्यानंतर आपण समजून घेऊ. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणतात. आपण आता एक्झाम्पल वरूनच घेऊ. आता 9 आणि 10. तर 9ला बघा एकच संख्येने पूर्ण भाग जातो. आता 9ला जर आपण 3ने भाग दिला तर 3ने हा 9ला पूर्णपणे भाग जातो, पण 10ला जात नाही. 10 मध्ये 1 उरतो. त्यामुळे आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणतो, ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव नसतो. जर इथं आता तुमचं असं असतं 10, इथं 5 असतं आणि इथं 10 असता, तर 5ने भाग गेला असता. 5 1 5, 5 2 10. तर ह्या काय झाल्या असत्या, समूळ संख्या नसतात. पण समूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर म्हणजे ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना समूळ संख्या म्हणतात. दुसरे एक्झाम्पल बघा, 5 व 27. 5ला 5ने भाग जातो, पण इथं जर 25 असतं तर ती समूळ संख्या नसती. पण इथं काय आहे 27. तर 27ला 5ने पूर्णपणे भाग जात नाही, त्यामुळे ती काय झाली प्राईम नंबर, समूळ संख्या. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे जोडमूळ संख्या. ट्वाइन प्राईम नंबर. जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या कोणत्या? दोन मूळ संख्यांमधील फरक 2चा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. डेफिनेशन बघा, दोन मूळ संख्यांमधील फरक 2चा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणासाठी बघा उदाहरणासाठी झालं 3 5, 2चा फरक आहे 3 4 5. त्यानंतर 5 7, 5 6 7. याच प्रकारे बघा आपण 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या बघू. 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहे तुमच्या? 8. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या च्या जोड्या किती आहे? 8. तर कोणत्या 8 आहे त्या बघू आपण. 3 व 5, त्यानंतर 5 व 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61, 71 73. तर या प्रकारे तुमच्या 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या किती आहे? 8 आहे. तर याच प्रकारे आजचं लेक्चर आपल्या इथे संपलंय. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.